नमस्कार मैत्रिणींनो, आजचा विषय खूपच गूढ, गंभीर आणि विचार करायला लावणारा आहे. आपण अनेकदा ऐकतो, हळद अंगाला लावल्यावर नकारात्मक शक्ती आकर्षित होतात. एकदा लागल्या की निघतच नाहीत. हे खरं आहे का? की फक्त समज आहे? आज या व्हिडिओमध्ये आपण लोक परंपरेतील कारणे, धार्मिक समजुती, काय करावे, काय करू नये, सुरक्षित उपाय सविस्तर पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. हळदीचे धार्मिक महत्त्व. हळद म्हणजे शुभता, पवित्रता. लक्ष्मी देवपूजेत, लग्नात, उपवासात हळदीचा वापर आयुर्वेदात केला जातो. हळद शुद्ध करणारी. मग प्रश्न असा पडतो, इतकी पवित्र हळद असताना असे समज का? लोकश्रद्धेनुसार हळद व नकारात्मकता का? लोक परंपरेनुसार काही विशिष्ट वेळा, काही विशिष्ट पद्धती, चुकीचा वापर यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते असे मानले जाते. विशेषतः हळद लावून अंगाला मध्यरात्री, अमावास्या, एकटी व्यक्ती चुकीच्या मंत्रांशिवाय फिरू नये. कोणत्या चुका केल्याने धोका मानला जातो? लोकश्रद्धेनुसार खालील चुका टाळाव्यात. हळद पूर्ण अंगाला लावून झोपणे, अमावास्येच्या रात्री हळद लावणे, स्नान न करता हळद ठेवणे, राग, भीती, अशुद्ध मनस्थितीत वापर. यामुळे व्यक्ती भीतिग्रस्त, अस्वस्थ होते आणि हाच काळ नकारात्मकतेसाठी संवेदनशील मानला जातो. म्हणून हळद अंगाला असेल तर भूत लगेच पकडतात असे म्हटले जाते. पण असे का म्हटले जाते? हळद उष्ण प्रवृत्तीची, शरीर मनावर परिणाम करणारी, भीती आणि अंधश्रद्धा लक्षणे वाढवणारी. लोक याला भूतबाधा म्हणतात. पण अनेकदा ते मानसिक ताण, घाबरटपणा, झोपेचा अभाव यामुळेही होते. हळद कशी वापरावी? सुरक्षितपणे. फक्त हातापायाला लावावी. दिवसाच्या वेळेतच लावावी, संध्याकाळी नाही. स्नानानंतर लावावी. मन शांत ठेवून देवाचे नाव घ्यावे. ओम नमः शिवाय किंवा ओम श्री गुरुदेव दत्त. संरक्षणासाठी धार्मिक काही उपाय ऐका. स्नानानंतर तुळशीसमोर दिवा लावा. घरात दररोज धूप लावा. झोपण्याआधी नामस्मरण करा. मीठ पाणी पायाशी लावा. लोक परंपरा आहे ती. हे उपाय मन स्थिर ठेवतात, भीती कमी करतात. तुम्हाला काय करायचं नाही तर ऐका. अफवा पसरवणे, भीती निर्माण करणे, तुमच्या आजाराकडे दुर्लक्ष करणे, अंधश्रद्धेला खतपाणी घालणे. कोणतीही समस्या असल्यास घरातील ज्येष्ठ विश्वासू व्यक्ती आणि वैद्यकीय सल्ला घ्या. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मैत्रिणींनो, हळद पवित्रच आहे, पण अज्ञान, भीती आणि चुकीचा वापर यामुळे गैरसमज तयार होतात. श्रद्धा ठेवा, पण भीती नका ठेवू. समजूतदारपणा आणि शांती हाच खरा उपाय आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये शांती असे लिहायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.